हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघतोय लहान मुलांच्या आवडीची एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी चिकन नगेट्स. हे बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला मात्र भन्नाट असे लागतात. बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, किती क्रिस्पी झालेले आहेत एकदम. आणि हे एकदम विकत भेटतात तसेच झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, तर हे तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. बघा, एकदम मस्त आतूनसुद्धा असे आतपर्यंत शिजलेले आहेत आणि दिसायला जेवढे मस्त दिसतात ना, चवीला तितकेच एक नंबर आहेत. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी ना अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर चिकन असं बोनलेस घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मसाले घालूयात. तर त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचे जिरे पावडर, त्यानंतर इथे घालूया अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घालूयात 1 चमचा. त्यानंतर तिथे मी हिरवी मिरची घालते आहे. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे आलं लसूणची पेस्ट घालते आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा वाटी कांदा घातलेला आहे आणि सगळ्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर जर तुमच्याकडे खिमा असेल तर तुम्ही डायरेक्ट खिम्यापासून सुद्धा बनवू शकता. तर अशा प्रकारे याला काय करायचं आहे बघा, थोडंसं फिरून घ्यायचं आहे. तर आपलं चिकन व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे. तर याला तापमान बाउलमध्ये काढूयात. आणि ही रेसिपी ना तुम्ही मुलांना एकदा टिफिनला बनवून द्या. बघा, ते तुमचे फॅन होऊन जातील, एवढे मस्त बनवतात आणि तुमची एकदम कौतुकच करत राहतील, एवढे हे मस्त लागतात. आणि हे किती वेळ पण ठेवले ना तरी क्रिस्पी याचं जे बाहेरचं आवरण आहे ते तसंच राहतं, एकदम कुरकुरीत असं राहतं. त्यामुळे हे एकदम लगेच नरम पडत नाहीत. आता यामध्ये मी ना 2 चमचे बेसन घातलेलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. तर या सगळ्याला पुन्हा मिक्स करून घेऊयात. तर बघा, आता 2 चमचे बेसन थोडंसं यामध्ये कमी झालेलं आहे. तर अजून 2 चमचे मी ते ॲड करत आहे. तर तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही बेसनच्या जागेवरती ब्रेड क्रम्बसुद्धा वापरू शकता. तर ब्रेड क्रम्बनेसुद्धा हे मस्त असे लागतात. तर मी बेसन वापरलेलं आहे. आता सगळ्याला मस्त असं मळून घेऊयात. तर आपल्याला हे पीठ जास्त घट्ट नाही मळायचं किंवा मग जास्त पातळसुद्धा नाही मळायचं आहे. तर पीठ आपलं मळून झालेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालू शकता. पण मी सुरुवातीला मीठ घातलेलं, त्यामुळे इथे मी मिठाचा वापर पुन्हा केलेला नाही आहे. तर आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आपण याला असं बनवून घेतो आहे. तर तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायचं त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. तर मी अशा टिक्कीच्या शेपमध्ये यांना बनवून घेते आहे बघा. आणि बनवायला खूप सोपे आहेत. अजिबात काहीच झंझट होत नाही. फक्त सुरुवातीला बनवताना हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे काय होईल, हाताला जास्त चिपकणार नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, याला थोडंसं घट्ट करू नका. घट्ट केलं ना तर काय होतं, की हे आतून ना मग एकदम व्यवस्थित भाजले जात नाही. पीठ आपल्याला थोडंसं हलकंसं पातळ पाहिजे, एकदम पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. तर बघा, अशा प्रकारे मी सगळे नगेट्स बनवून घेतलेले आहेत. आता यांना आपल्याला काय करायचं ना, कोट करायचं आहे. तर त्यासाठी बघा, मी 1 वाटीमध्ये अंडं फोडून घेतलेलं आहे. 1 अंडं इथे मी वापरलेलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि अंड्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला. कारण आपल्याला काय करायचं आहे ना, अंड्यामध्ये हे व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतील, की आपण जे ब्रेड क्रम्ब यावरती लावू तर ते व्यवस्थित चिपकून राहतील. तर अंडं व्यवस्थित मी फेटून घेतलेलं आहे बघा. आता काय करायचं आहे, जे आपण नगेट्स बनवून ठेवले होते तर त्या अंड्यामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बघा. तर दोन्ही बाजूने काय करायचं ना, याला अंडं व्यवस्थित लागलं पाहिजे. म्हणजे काय होतं, की हे मग जेव्हा आपण ब्रेड क्रम्बमध्ये यांना घालू ना, तर सगळ्या बाजूने ब्रेड क्रम्ब व्यवस्थित चिपकले जातील. तर बघा, मी सगळीकडून कोट करून घेतलेलं आहे. आता यांना काय करूयात, आपण ब्रेड क्रम्बमध्ये घालून घेऊयात आणि याला मस्तपैकी असे दोन्ही बाजूने काय करायचं, याला ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही ब्रेड क्रम्ब हे घरच्या घरी बनवू शकता. ब्रेडला फक्त आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे किंवा मग टोस्टसुद्धा बनवलं तरीही चालेल किंवा रेडीमेड वापरलं तरीही चालेल. तर असं बघा, मस्तपैकी याला काय करायचं आहे, कोट करायचं सगळ्या बाजूने. तर दाखवते मी, अशाच प्रकारे कोट झालं पाहिजे.
अशाच प्रकारे काय करूयात आपण दुसरंसुद्धा बनवून घेऊयात. तर बघा त्यालासुद्धा मी पुन्हा असं चमचा सहाय्याने व्यवस्थित कोट करून घेते आहे. आणि मग त्यानंतर आपण काय करूया त्याला ब्रेड क्रममध्ये घालून पुन्हा व्यवस्थित ब्रेड क्रम लावून घेऊयात. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे व्यवस्थित बनवून घ्यायचे आहेत आणि यावरती ब्रेड क्रम व्यवस्थित भरभरून लावायचा आहे. म्हणजे हे जास्त एकदम खुसखुशीत, क्रिस्पी आणि कुरकुरीत असे होतात. तर ब्रेड क्रम जास्त असं मी जसं हाताने दाखवते ना तसं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं एकदम मस्तपैकी लागून जातं हे. तर बघा अशाच प्रकारे ना मी सगळं बनवून घेतलेलं आहे. तर सगळे आपले बनवून झालेले आहेत. त्यांना आपल्याला फ्राय करायचं आहे. तर त्यासाठी बघा मी तेल गरम करायला ठेवले. तर तेल मी खूप जास्त पण नाही घेतलेलं आहे. अशा प्रकारे तेल गरम झालं पाहिजे. तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे आणि मग जेव्हा आपण यामध्ये हे नगेट्स घालू तर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आहे. जेव्हा आपण सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घेऊ तर यामध्ये जे ब्रेड आहे तर ब्रेडचे जे क्रम्स आहेत ते जास्त पसरणार नाहीत. आणि बघा अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने काय करायचं आलटून पालटून ना दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूने एक आपल्याला अर्धा मिनटं व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती शेकवायचं आहे. एकदम आतपर्यंत हे शिजलं पाहिजे. गॅसचा फ्लेम हाय नाही करायचा आहे. नाहीतर मग हे बाहेरून करपले जातील आणि आतून मात्र कच्चेच राहतील किंवा मग यांचा जो कुरकुरीतपणा आहे तो कमी होईल. तर त्यामुळे अशा प्रकारे यांना काय करायचं ना आलटून पालटून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्त असे हे एकदम दिसायला सुंदर दिसतात. तर हे भाजून झालेले आहे तर यांना आता मी काढून घेते आहे. तर अशा प्रकारे काय करायचं ना सगळे आता आपण काढून घेऊयात. तर मी आता यांना पुरीच्या चमच्याच्या सहाय्याने काढून घेते बघा. हे बघा अशा प्रकारे. तर सगळे आपले काढून घेतलेले आहेत मी आणि यामध्ये एक्स्ट्रा जे तेल आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि बघा एकदम चविष्ट असे नगेट्स आपण चिकनचे बनवून तयार केलेले आहेत. त्यांना आता आपण सर्व करूयात. तर बघा सर्व करण्यासाठी मी एक ट्रे घेतलेला आहे. तर तुम्ही याला कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा असेही खाऊ शकता पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा मग शेजवान चटणीबरोबर. जशी तुमची मर्जी, जशी तुम्हाला आवडतील तसे तुम्ही यांना खाऊ शकता. पण एकदम चवीला भन्नाट असे लागतात. तर बघा एकदम मस्त कुरकुरीत, क्रिस्पी आणि चवदार असे आपले हे चिकन नगेट्स तयार झालेले आहेत. तर लहान काय मोठ्यांना सगळ्यांनाच हे आवडणारे आहेत. तर बघा मी तोडून दाखवते किती आतपर्यंत शिजलेले आहेत आणि मस्त असे तयार झालेले आहेत. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खात राहा, अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.